छातीवर हात ठेवायचा आणि अत्यंत प्रेमाने काही गोष्टी बोलायच्या. ह्या बाबतीत अनेकदा वाईट गोष्ट अशी असते की आपण कुठल्याही गोष्टीची जबाबदारी स्वीकारत नाही. हे सगळं तू केलं, तुझ्यामुळं झालं हे. ही जी जबाबदारी झटकण्याची जी पद्धत आहे ना लोकांची, ती सगळ्यात त्रासदायक असते. म्हणून पहिली जबाबदारी स्वीकारावी लागते आणि म्हणून स्वतःशी बोला. सुरेशने जे काही तुझे पैसे बुडवले किंवा जे काही तुझ्या बाबतीत केलं, हे खूप मोठी दुर्दैवी गोष्ट. या बाबतीत माहित नाही त्याची काय चूक होती, माझी काय चूक होती, पण मी आता मनापासून त्याला क्षमा करतो. या सगळ्याची जबाबदारी मी स्वीकारतो. ज्या काही चुकीच्या गोष्टी झालेल्या आहेत त्यांची जबाबदारी मी स्वीकारतो. तरी सुद्धा मी स्वतःला क्षमा करतो, कारण माझं स्वतःवर प्रेम आहे. स्वतःचा स्वीकार करतो. हा सगळ्यात महत्वाची गोष्ट. मी स्वतःचा स्वीकार करतो आणि मी स्वतःचा आदर करतो. ही ओके. 4 वाक्य फार महत्वाची. म्हणजे होपोनोपोनो तुम्ही मराठीत थोडंसं सांगितलं. हां, आय एम नाही सॉरी, प्लीज पहिलं फॉरगिव्ह मी, हां, थँक यू, नाही आय लव्ह यू. पहिलं जे फीलिंग्ज आहेत ना, ते असं बोललास ना तू, हां. तर मनापासून फीलिंग्ज क्रिएट होतील. त्याशिवाय त्या होणार नाही. आणि मग माळ घे. आय एम सॉरी सुरेश, प्लीज फॉरगिव्ह मी, थँक यू, आय लव्ह यू. ही ओके. वाक्य 108 वेळा म्हण.